दिशेने रावण गेलेला आहे. रावणाचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे. त्या रावणच तुमच्या पत्नीचं हरण करून घेऊन गेलाय आणि तो दक्षिण दिशेने गेलेला आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांना हे तर समजलं की रावणाने हरण केलेलं आहे माझ्या पत्नीचं, त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्या दक्षिण दिशेकडे प्रयाण केलेला आहे. आणि जात असताना प्रभू रामचंद्रांचे अजून एक महान भक्त आहेत. त्या महान भक्तांचं दर्शन आणि त्यांची कथा आज होणार आहे. आणि त्या महान भक्ताचं किंवा भक्तिनीचं नाव आहे शबरी माता की जय. या शबरीचं चरित्र आज आपल्याला पाहायचंय. चरित्र फार मोठं आहे, पण थोडक्यात उरकण्याचा प्रयत्न माझा राहील. ही शबरी माता का भगवंतांना एवढी प्रिय होती याची थोडी चर्चा आज होईल. अनेक भक्तांचं चरित्र रामायणामध्ये सापडतं. आपण पाहतच आहे की अनेक भक्त आता प्रभूंना भेटत आहेत रस्त्यामध्ये जाताना. शरभंग ऋषींचंही पाहिलं आपण. त्यानंतर तीक्ष्ण महाराज भेटले, अगस्त्य मुनी भेटले. जेवढे भक्त भेटतायत, हरिभक्त भेटतायत, तेवढेच राक्षस सुद्धा भेटतात भगवंतांना. या दंडकारण्य वनामध्ये पहिला राक्षस भेटला कोण? शूर्पणखा. तिचंही चरित्र कथन आपण पाहिलं. आणि आता प्रभू रामचंद्र जेव्हा जटायूचा अंतिम संस्कार करून पुढे निघालेले आहेत, त्यावेळेला त्या ठिकाणी शबरीची भेट कशी होते. ही शबरी जी आहे, ही शबरी नेमकी कुठून आली किंवा तिचा इतिहास काय हे आधी पाहायला पाहिजे, आणि मग आपण त्या राम आणि शबरीचं मिलन पाहू शकतो. ही जी शबरी माता आहे, ही शबरी माता पूर्वजन्मामध्ये एक कथा सांगितली जाते. एक राजा होता, त्या राजाची ही पत्नी होती. दिसायला फार सुंदर होती ही पत्नी, पण गर्व आणि अभिमान या दोन्ही गोष्टी तिच्याकडे नव्हत्या. फार साधं राहायची. आणि विशेष म्हणजे ही जी शबरी माता आहे ही भगवंतांची महान भक्त होती. म्हणजे त्या राजाची पत्नी. लक्षात येते ही राजाची पत्नी भगवंतांची महान भक्त होती. तसा राजाही भक्त होता, पण एवढा नव्हता विश्वास त्याचा. जेव्हा शबरी माता ही शबरी शबरी नाव आहे तोंडामध्ये, ही जी राजाची पत्नी आहे, राजाची पत्नी जेव्हा एकेकाळी प्रयाग क्षेत्रामध्ये जे तीर्थांचा राजा म्हणून संबोधलं जातं, या त्रिवेणी संगमावरती दर 12 वर्षांनी एक मोठा कुंभमेळा भरला जातो. या कुंभमेळ्यामध्ये साधू संत येतात, त्रिवेणी संगमामध्ये स्नान करायला भेटतं. आणि म्हणून राजाच्या पत्नीने आग्रह धरला राजाकडे की म्हणे, अहो मला प्रयागला जायचंय, कुंभमेळ्यामध्ये जायचंय मला. आणि सर कुंभमेळ्यामध्ये राणीची इच्छा होती की बराच दिवस राहायचंय कुंभमेळ्यामध्ये, आणि त्या कुंभमेळ्यामध्ये मला साधू संतांचं दर्शन करायचंय. त्या साधू संतांच्या मुखातून मला काहीतरी ऐकायचंय, श्रवण करायचंय, कृष्ण कथा, रामकथा. म्हणून ही जी राजाची पत्नी आहे तिने आग्रह धरला की मला कुंभमेळ्याला घेऊन चला, कुंभमेळ्याला. मग राजाने काय केलं, शाही लवाजमा तयार केला, रथ सजवला, आणि त्याच्यामध्ये बसून त्या राणीला सगळे घेऊन ते निघाले त्या प्रयाग क्षेत्रामध्ये. जेव्हा त्या प्रयाग मध्ये जात होते त्यावेळेला त्या ठिकाणी राजाने अगोदरच सोय करून ठेवलेली होती. लाखो लोक येणार प्रयाग क्षेत्रामध्ये. मग माझ्या पत्नीला स्नान करायचं असेल तर एक वेगळा शाही घाट हवा. म्हणून त्या त्रिवेणी संगमावरती त्या राजाने एक सुंदर असा घाट निर्माण केला, जेणेकरून त्या ठिकाणी फक्त माझी राणीच आंघोळ करेल आणि राणीला एक सेपरेट व्यवस्था असेल आंघोळ करण्याची. असं त्यांनी नियोजन केलं होतं त्या राजाने. आणि मग त्रिवेणी संगमावरती गेले.
आणि तुम्हाला माहितीच आहे की कुंभमेळ्यामध्ये जे व्हीआयपी लोक असतात त्यांना काही व्हीआयपी ट्रीटमेंट असते. त्यांना वेगळा रथ आणि वेगळं त्यांना वाहन किंवा पोलीस Z+ सिक्युरिटी वगैरे वगैरे. ही राणी जी आहे तर त्याला थोडा मोठा राजा आणि याची पत्नी म्हणल्यानंतर एक शाही लवाजम्यासह ते जायचे आंघोळीसाठी. आणि राणी आंघोळ करताना कुणाला दिसू नये म्हणून त्या ठिकाणी सगळं नियोजन केलेलं असायचं. त्या घाटावरती कुणालाही प्रवेश नसायचा. एकटंच जायचं, त्या घाटावर एकटं स्नान करायचं आणि परत आपल्या तंबूमध्ये यायचं निवासस्थानामध्ये. असं ते काही दिवस चाललं. तर राणीला प्रश्न पडला की मी कशासाठी आले या तीर्थक्षेत्रामध्ये, प्रयागला का आले मी. जेव्हा तीर्थामध्ये जातो तेव्हा ती भक्त असल्यामुळे तिला माहिती होतं की काय फक्त तीर्थामध्ये गेला आणि नदीमध्ये आंघोळ केली की तीर्थयात्रा पूर्ण होते असं नाही. तीर्थामध्ये जर गेला तर असं म्हणलेलं आहे की सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, त्या तीर्थाचे जे आचार्य आहेत, गुरु आहेत, साधू आहेत, त्या तीर्थामध्ये जे महान महान संत आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांना प्रणाम केला पाहिजे, त्यांना दान धर्म केला पाहिजे आणि त्यांच्याकडून काही कथा आम्हाला सांगा, या धामाप्रती ह्या तीर्थाची कथा आम्हाला सांगा असं त्यांना सांगायला पाहिजे आणि त्यांच्या मुखातून आपण ऐकायला पाहिजे. आणि मग त्यानंतर भगवंताचं दर्शन केलं पाहिजे, नदीमध्ये स्नान केलं पाहिजे. हा तीर्थामध्ये जाण्याचा विधी आहे. हे त्या राणीला माहिती होतं. नाहीतर मग आजकाल आपण जातोच बऱ्याच वेळा तीर्थामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये. कुठे तर गाडी पार्क करायची, दर्शन करून या, पटकन या, दर्शन करून यायचं, येताना चहा बिस्किट खाऊन यायचं रस्त्यामध्ये कुठेतरी. तीर्थयात्रा झाली. अशी तीर्थयात्रा होत नाही. तीर्थयात्रा ही गुरु बरोबर करावी लागते, साधू संतांबरोबर करावी लागते, तर त्याचं फळ भेटतं. कथा कीर्तन व्हावं लागतं. राणीला हे सगळं माहिती आहे. राणी म्हणली माझं स्नान तर झालं त्रिवेणी संगमामध्ये, परंतु मला तुम्ही कथेला ऐकायला जाऊ दे ना. एवढा मोठा मंडप टाकलेला आहे, महाराजांची कथा चालू आहे, तुम्ही मला कथेला का नाही जाऊ देत आहे मला तुम्ही, त्या राणीने विचारलं. ते म्हणले नाही, आपण मोठ्या घराण्यातले आहे, आपण राजेशाही घराणं आहे आपलं, आपण असं सामान्य लोकांसारखं खाली नाही बसायचं कथा ऐकण्यासाठी. तर असं त्या राजाचं म्हणणं. तू त्या साधू संतांकडे जाऊच देईना राजा तिला. तिला तर कथा भरपूर ऐकायची होती राणीला. आणि मग त्या ठिकाणी ती राणी पहाटे उठली. एके दिवशी जे राहण्याचं निवासस्थान होतं, तंबू होता, त्या तंबू मधून ती राणी निघाली. त्या प्रयाग मध्ये जे त्रिवेणी संगम आहे, सरस्वती, गंगा आणि यमुना 3 नद्यांचा संगम आहे, त्या संगम तीर्थावरती ही राणी निघाली. गुपचूप चोरून निघाली. तिने कोणालाही सांगितलं नाही की मी संगमावरती चालले म्हणून. आणि संगमावरती गेली. निम्म्या रात्री त्या तीर्थराज प्रयागला त्या 3 नद्यांना प्रणाम केला राणीने आणि सांगितलं की मी किती दुर्भाग्यशाली आहे की मला साधू संतांची कथा ऐकायला माझे पती जाऊ देत नाहीत. एवढ्या प्रयाग सारख्या महान तीर्थामध्ये मी आलेली आहे आणि मला संतांचं दर्शन होत नाहीये. आणि त्यामुळे ती रडायला लागली. त्यावेळेला प्रयाग तीर्थामध्ये तिने इच्छा प्रकट केली, प्रार्थना केली. त्या प्रयाग तीर्थाला, त्या नद्यांना प्रार्थना केली. म्हणे माझी समस्या काय आहे की मी फार सुंदर आहे, ही पहिली माझी समस्या आहे. राजाला वाटतं की माझ्या बायकोकडे कोणीतरी बघेल. दुसरी समस्या आहे की आमची श्रीमंती, मी राजाची बायको असल्यामुळे मला संतांचं दर्शन घेता येत नाही. सामान्य जनतेमध्ये मिसळून मला कथा ऐकायला येत नाही, संतांचं दर्शन घेता येत नाही. म्हणून त्या त्रिवेणी संगमावरती उभा राहून या राणीने प्रार्थना केली आणि त्या तीर्थाला प्रणाम केला आणि सांगितलं की मी आज तुमच्यामध्ये जलसमाधी घेते आणि कृपा करून माझा पुढचा जो जन्म आहे, या पुढच्या जन्मामध्ये माझ्यावर कृपा करा भगवंता. पुढच्या जन्मामध्ये मला कुरूप बनवा, मला सुंदरता नको आहे. आणि पुढच्या जन्मामध्ये मला
एका शूद्र कुळामध्ये जन्म द्या, अतिशय गरीब घराण्यामध्ये मला जन्म द्या, मला श्रीमंत घरामध्ये जन्म नको, अशी प्रार्थना त्या राणीने त्या तीर्थामध्ये केली. आणि त्या तीर्थामध्ये त्या त्रिवेणी संगमामध्ये उडी मारली आणि आपलं जीवन तिनं समाप्त केलं. अशा प्रकारे अनेक साधू संत सांगतात की, पहिल्याही प्रवचनामध्ये मी सांगितलं, जर कोणी या तीर्थामध्ये गेला, या त्रिवेणी संगमावरती गेला आणि आपली इच्छा जर बोलून दाखवली तर नक्कीच पूर्ण होते. या राणीची सुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे मंडळीनो. पुढचा जन्म हिला एका आदिवासी समाजामध्ये, भिल्ल समाजामध्ये मिळालेला आहे. आणि जन्माने येतानाच ही जी स्त्री आहे, ही स्त्री कुरूप म्हणून जन्माला आलेली आहे. आणि तिचंच नाव आहे शबरी माता की. या भक्ती मार्गामध्ये किंवा भगवंतांना प्राप्त करण्यामध्ये दोन गोष्टी फार बाधक आहेत किंवा अडचणीच्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी आहेत? एक आहे सुंदरता आणि दुसरं आहे श्रीमंती. त्या दोन गोष्टीमुळे कदाचित भगवंतांपासून जर दूर जात असेल आपण, तर म्हणे या दोन गोष्टी आम्हाला नको. चैतन्य महाप्रभूंनी तर मागणंच मागितलं, न धनम न जनम न सुंदरीम कविताम जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवताद भक्ती रहैतु की त्वयि. हे भगवंता, मला न धनम, मला धन नको, न जनम, मला पब्लिसिटी नको आहे, न धनम न जनम न सुंदरीम, मला सुंदरता नको आणि सुंदरीही नको. मला तुमचं जन्मजन्मांतरी मला एकच मागणं आहे की मला तुमच्या चरणाची सेवा घडू द्या, मला भक्ती प्राप्त होऊ द्या. असं प्रत्येक दिवशी भगवंतांकडे काय मागायचं हा एक एक मुद्दा मी सांगत असतो. येते का लक्षात तुमच्या? तर आज एक हा मुद्दा मी सांगत आहे तुम्हाला. जेव्हा भगवंतांकडे आपण जातो, मंदिरामध्ये आपण जातो, तेव्हा काय मागायला पाहिजे? तरी महाप्रभूंनी सांगितलं, न धनम न जनम न सुंदरीम. तर याही गोष्टी भगवंतांकडे हात जोडून मागायला पाहिजे. कारण सुंदरता आली तर अभिमान होऊ शकतो, श्रीमंती आली तरी अभिमान होऊ शकतो, आणि उच्च शिक्षण असेल तर अभिमान होऊ शकतो. या तिन्ही गोष्टी भगवंतांकडे जाण्याच्या मार्गामध्ये बाधक होऊ शकतात. म्हणून या तिन्ही गोष्टी आम्हाला नको अशी भगवंतांकडे प्रार्थना करायला पाहिजे. आणि ही जी शबरी आहे, हे जे भिल्ल समाज आहे, या भिल्ल समाजामध्ये एक जात आहे, जात. त्या जातीचं नाव आहे शबर. काय नाव आहे? त्या जातीमध्ये, शबर जातीमध्ये जन्माला आली म्हणून तिचं नाव शबरी. काय नाव? शबरी. हा भिल्ल समाज. तिच्या आईचं नाव इंदुमती आणि वडिलांचं नाव अज. यांच्या पोटी ही मुलगी जन्माला आली. लहानपणापासूनच जन्मताच या मुलीला भगवंताचं वेड होतं, देवाचा नाद होता या मुलीला. जशी जशी ती मोठी व्हायला लागली तर ती मुलगी काय करायची की झाडांवर प्रेम करायची, पशुपक्ष्यांवर प्रेम करायची, माणसांवरही प्रेम करायची, सर्वांवर प्रेम करायची ती, आणि कुणालाही दुखावत नव्हती. असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे शबरीची लक्षणं दिसायची. ही शबरी जी आहे लहानपणापासूनच भगवंतांची भक्त होती आणि नेहमी ती इतरांचा आदर करायचा, नम्रतेने राहायचं. शबरीमध्ये असे अनेक गुण होते. मग जसं जसं ती मोठं व्हायला लागली, ही मुलगी ना या जंगलामधल्या झाडांशी बोलायची आणि पशुपक्ष्यांशी पण बोलायचा प्रयत्न करायची, आणि त्यांना वेगळे वेगळे प्रश्न विचारायची. ही मुलगी त्या झाडांना प्रश्न विचारायची, मी कोण आहे, मी कशासाठी आलेली आहे इकडे या जगामध्ये, माझं काय कर्तव्य आहे, असे काही प्रश्न त्या झाडांना विचारायची ती मुलगी. आणि मुक्या प्राण्यांना वगैरे ती प्रेम करायची. तिचं वागणं हे साधारण मुलांपेक्षा वेगळंच होतं. आणि त्यामुळे आई वडिलांना थोडस शंका आली किंवा थोडीशी आई वडिलांना काळजी वाटायला लागली की आपली मुलगी जरा जास्तच नाही का देवाच्या नादाला लागलेली. तर मग आई वडिलांनी विचार केला की आपण काय करू, या मुलीचं लग्नच करून टाकू, लवकर लहान वयातच लग्न करून टाकू. कारण बघा,
एखादा जर मुलगा जास्त बिघडायला लागला, त्याला काही वाईट नाद लागायला लागला, तर आपल्याकडे गावाकडे काय म्हणणं आहे, पटकन ह्याचं उरकून टाका. एकदा का लग्नाच्या बेडी त्याच्या पायात पडली का मग पाय पळायचं पळणार नाही हा जास्त, ती बेडीमध्ये अडकवा त्याला. असा हा एक पहिला समज आहे आपल्या समाजामध्ये. आणि दुसरा समज आहे की एखादा जर मुलगा देवाच्या जास्त नादी लागला तरी पण त्याचं लवकर लग्न करा, नाही तर संन्यास घेईल तो, असंही आई वडिलांना भीती आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे, काय करू पोरा लागली चट, धरी वाट देवळाची. हे काय आत्ताच नाहीये, तुकोबाराय सांगतायत की काय करू, आमचं पोरग असं एखादं पोरग घरात जन्माला आलं की त्याने काय केलं, त्याला चट लागली, त्याला आवड लागली. कशाची आवड लागली, धरी वाट देवळाची. सारखं ते मंदिरामध्ये जाते पोरग आमचं, हरे कृष्णाच्या मंदिरामध्ये जाते मुलगा आमचा, घरी थांबतच नाही. आई वडील म्हणतात बरं का असं, आई वडिलांचा विचार तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात. सांगितले नेघे काणी तुझे म्हणी विठ्ठल. आम्ही बरंच काही याला सांगण्याचा विचार केला, पण याच्या मनामध्ये काही वेगळंच आहे. या मुलाच्या मनामध्ये काय आहे, त्याच्या मनामध्ये विठ्ठल आहे, विठ्ठल. याच्या मनामध्ये कृष्ण आहे, याच्या मनामध्ये राम आहे म्हणे या मुलाच्या. आणि मग हा मुलगा काय करतो, काम घरी न करी धंदा इथे सदा दुचित. इतका हा देवाच्या नादाला लागलाय मुलगा की घरामध्ये कोणताही काम धंदा करत नाही. आणि याच्या काय कळतच नाही, याच्या मनामध्ये काय चाललंय काय कळतच नाही या मुलाच्या. आमचे कुळी नव्हते ऐसे हेच पिसे निवडले. आमच्या कुळात असा कोणी व्यक्ती झाला नाही, आणि हे येड आमच्या घरात जन्माला आले, सारखं हरे कृष्णच करते, असं आई वडील म्हणतायत, त्या मुलाला म्हणतायत. लौकिकाची नाही लाज माझे मज पारिके. याला काही लाज पण वाटत ना आमच्या मुलाला. एवढा मोठा कपाळ भरून गंध लावलाय, शिंडी काय ठेवलीये, धोतर घालून पळते, त्याला लाज कशी वाटत नाही, लोक नावं ठेवतील काय. तुका म्हणे नरका जाणे वचने त्या दुष्टांची. ज्यांचे आई वडील असं म्हणतात ते नरकासी जास्ती. एखादा मुलगा जर भगवंताची भक्ती करत असेल, मंदिरामध्ये जात असेल, आणि आई वडील जर त्याला अडवत असतील, तर तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे नरका जाणे. अशी लोक नरकाला जाण्याची पात्र आहेत. बरेच जण मला सुद्धा असेच म्हणतात. अर्थात आमच्या आई वडील नाही म्हटले असे काय कधी, पण बाहेरचे लोक मात्र म्हणायचे मला. बरोबर, हे सत्य आहे या समाजाचं. एखादा व्यक्ती कलेक्टर झाला, एमपीएससी यूपीएससी पास झाला तर मोठे बोर्ड लावले जातील इकडे गावामध्ये, बरोबर आहे की नाही. एखादा आमदार झाला, खासदार झाला, त्यांचे बोर्ड लागले जातील. पण मला नाही आठवत की मी जेव्हा भगवे वस्त्र परिधान केले माझं कोणी स्वागत नाही केलं, माझा कुठं बोर्ड नाही लावला गावामध्ये का. फार वाईट काम केलं की हो मी, वाटोळ करून घेतलं स्वतःच पण आणि समाजाचंही करतोय. कारण तुकाराम महाराज म्हणून तर हा अभंग लिहिलेला आहे. तुका म्हणे नरका जाणे वचने त्या दृष्टांची. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये सुद्धा याचं वर्णन आहे. काय वर्णन आहे की जर आई वडील आहेत तर आई वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे की ती मुलं भक्त कसे बनतील हा विचार करायला हवा आई वडिलांनी. आणि गुरु असतील तर गुरुनी विचार करायला हवा की आपला विद्यार्थी, आपला शिष्य, त्याचा उद्धार कसा होईल हे गुरुंनी पाहिलं पाहिजे. आणि म्हणून गुरुर्न साक्षात् स्वजन साक्षात्
जननी न सश्यात पिता न सश्यात. तर अशा प्रकारे ही जी शबरी माता आहे, या शबरी मातेचं लग्न ठरलेलं आहे, पण हिची लग्न करण्याची इच्छा नाही हो. असं स्त्रियांसाठी तर लग्न आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने लग्न करावं. तर ब्रह्मचारी राहण्याचा अधिकार स्त्रियांना नाही शास्त्रानुसार. पुरुष ब्रह्मचारी राहू शकतो, संन्यास घेऊ शकतो. तर स्त्रिया ब्रह्मचारी आणि संन्यास वेदानुसार मान्यता नाहीये. एखादं काही विशेष भगवंताची कृपा झाली असेल, जनाबाई सारखी, मीराबाई जनाबाई सारखी एखादी स्त्री असू शकते, तिच्या विशेष गुरूंचा अनुग्रह झाला असेल, जी लाखामध्ये एखादी गोष्ट असू शकते. त्यापैकी एक आमची शबरी माता आहे. ही जी शबरी आहे, तिचं लग्न ठरल्यानंतर, असं आदिवासी समाजामध्ये असल्यामुळं तिचं लग्न ठरल्यानंतर आदल्या दिवशीच सगळी तयारी झाली. आणि विशेष तयारी अशी होती त्या लग्नामध्ये शबरीच्या, की अनेक बकरे आणले होते. बकरे, कारण उद्या काय करायचं होतं, खापाखापी करायची होती. भरपूर मोठी मेजवानी द्यायची होती त्यांना लग्नाची. आणि म्हणून त्या घराच्या बाहेर अंगणामध्ये बकरे बांधले होते सगळे. ते बकरे बांधले होते सगळे, असे होळीने बांधले होते दावणीला. या शबरी मातेला तिची आई काय करायची, आदल्या दिवशी म्हणे थोडस तुला न्हाऊ घालते मी, आणि हे केस आहेत ना, केसाच्या थोड्याशा जटा पण झाल्या थोड्याशा शबरीच्या, त्याला तेल वगैरे लावून थोडं तिची आई त्याला चांगली आंघोळ घालत, घासून पुसून. शबरीला शंका आली. शबरी म्हणली, आई माझं काय, आपल्या घरी काही कार्यक्रम आहे का उद्या? कारण यांनी सांगितलं नाही की तुझं लग्न आहे म्हणून. आधी ठरवलं तर ह्यानीच ठरवलं, तर सांगितलं नाही की लग्न होणार म्हणून. कारण सांगितलं असतं तर त्यांना माहिती आधीच पळून गेली असती. आणि म्हणून शबरी मातेला आदल्या दिवशी आई सांगते, विचारल्यानंतर सांगते. शबरीला राहावे ना. शबरी म्हणजे एवढे सगळी बोकडं बकरे कशाला आणलेले आहेत, शबरीने विचारलं. त्यावेळेला ती म्हणते, तिची आई म्हणते शबरीची, अगं शबरी, म्हणे उद्या तुझं लग्न आहे, आणि लग्नामध्ये पाहुण्यांना जेवण्यासाठी म्हणे ही मेजवानीची तयारी चालू आहे सगळी. ही बोकडं सगळी उद्या कापायची आहेत, असं शबरीला सांगितलं. शबरीचं हृदय इतकं मऊ आहे किंवा एवढं कृपाळू आहे की शबरीनं जेव्हा हे ऐकलं की माझ्या लग्नासाठी एवढ्या जणांचा बळी देण्यात येईल, हे जेव्हा शबरीनं ऐकलं, तिच्या हृदयामध्ये धस्स झालं त्या शबरीच्या. आणि शबरीने विचार केला की नाही नाही नाही, हे काहीतरी चुकतंय, हा काहीतरी अधर्म होतोय. दुसऱ्याला दुःखामध्ये टाकून, दुसऱ्याचा बळी घेऊन, बकऱ्याचा बळी घेऊन जर आमच्या जीवनामध्ये आनंद येत असेल, तर असा आनंद, अघोरी आनंद आम्हाला नको आहे, असा शबरीने विचार केला. आणि म्हणून त्याच रात्री शबरी मातेनं काय केलं, ही दावणीला बांधलेली सगळी जी होती, ही जी बकरी होती सगळी, ही सगळी जनावर बकरी सगळी त्या शबरी मातेनं सोडून दिली. आणि सोडून दिल्यानंतर शबरीने विचार केला की आज ना उद्या माझं लग्न हे करणारच आहे. आणि म्हणून त्या बकऱ्यांना सोडलं. ते बकरे सगळे आनंदित झाले. आणि त्या सर्व बकऱ्यांनी पशुनी आशीर्वाद दिला, म्हणे आज तू आम्हाला या बंधनातनं मुक्त केलं शबरी, तुला सुद्धा भगवंत या संसाराच्या बंधनातनं मुक्त लवकरच करतील. शबरीला आशीर्वाद दिला. खर तर मंडळी, आशीर्वाद हा फक्त माणसांचाच नसतो घ्यायचा, पशु पक्ष्यांचा सुद्धा आशीर्वाद घ्यायला पाहिजे, प्राण्यांचा सुद्धा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. प्राण्यांचा जीव नाही घ्यायला पाहिजे, आशीर्वाद घ्यायला पाहिजे. बघा, शुभेच्छा काय आहे तो शुभेच्छा. असं एखादा व्यक्ती परीक्षेला निघाला, आपण काय म्हणतो, बेस्ट लक, तुला शुभेच्छा आहेत परीक्षेच्या. माझा प्रश्न असा आहे की काय हो, या शुभेच्छा लागतात का? एक 10-20 लोकांनी म्हणलं की हा तुम्हाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. हे काम करतं बरं का, या शुभेच्छा काम करतात. तसं आपल्या प्रती जर इतर लोकांच्या मनामध्ये जर घृणा असेल, पुढच्या व्यक्तीच्या किती लोकांच्या मनामध्ये आपल्याप्रती जर वाईट विचार असेल,
तर 101% आम्ही सुखाने नाही जगू शकणार. कारण आपल्याला बघा, थोडस बोटाला कापलं तर आपल्याला किती त्रास होतो. जेव्हा भगवद्गीता वाचाल तेव्हा समजेल की प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये जर भगवंताचं, प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मा आहे, त्यालाही जीव आहे. त्याला जेव्हा मारलं जातं त्यावेळेला त्याला त्रास होतो, आणि त्याला त्रास झाला की तो शाप देतो. कुणी साधारणपणे, तोही प्राणीच आहे, त्यालाही जीवच आहे, मग तो शाप पण देऊ शकतो आपल्याला. म्हणून आपण शाप नाही गोळा करायला पाहिजे, आपण तर आशीर्वाद गोळा करायला पाहिजे. आणि या शबरीने आता आशीर्वाद गोळा करायची सुरुवात केलेली आहे. आणि या सर्व आशीर्वादाच्या आधारावरतीच तिने प्रभू रामचंद्रांना प्राप्त केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ही शबरी माता त्या सर्व प्राण्यांना सोडून स्वतःही वनामध्ये निघून गेली. आणि त्यावेळेला शबरीचं वय आहे केवळ आणि केवळ 7 वर्ष. छोटीशी मुलगी आहे ही शबरी, 7 वर्षाची मुलगी वनामध्ये निघालेली आहे. फिरत 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 ही शबरी माता एका आश्रमामध्ये पोहोचते. आणि तो आश्रम असतो मातंग मुनीचा. हे मातंग मुनी एक फार महान व्यक्ती होऊन गेले. आणि या मातंग मुनीच्या आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर त्या आश्रमाचं वर्णन रामायणामध्ये येतं की काय विशेषता होती या आश्रमाची, मातंग मुनीच्या आश्रमाची. हा जो आश्रम आहे मातंग मुनीचा, याच्यामध्ये जिकडे जाईल तिकडे राम 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 आवाज ऐकायला यायचा. कसं काय, ते झाडावरचे पक्षी सुद्धा चिव चिव काव काव करत नव्हते, ते सगळे राम 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 करत होते. आणि इकडे भुंगे जरी असले तर ते भ्रमर वेगळा आवाज काढत नव्हते, भुंग्यांच्याही मुखात आवाज यायचा राम राम राम. आणि ज्या वनामध्ये गेले तर सर्वत्र सुगंध यायला लागला. भयानक गरमी पडलेली त्या आश्रमामध्ये, अतिशय सुगंध पसरलेला होता. म्हणे या आश्रमामध्ये एवढा सुगंध कसं काय आहे मातंग मुनीच्या, तर म्हणलेलं आहे की त्या ठिकाणी एकदा अशी घटना घडते की मातंग मुनींचे शिष्य भरपूर सेवा करायचे, खांद्यावर लाकडं आणायचे, पाणी आणायचे नदीचं. मातंग मुनींनी पाहिलं की सगळ्या घामाच्या धारा लागलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये. त्यांना फार वाईट वाटलं की आपले एवढे शिष्य तपस्या करतायत. तर मातंग मुनींनी काय केलं, आशीर्वाद दिला. म्हणे तुमचा घाम जो खाली पडतोय अंगातनं, हे सगळा घाम म्हणे आता सुगंधामध्ये परिवर्तित होईल. आणि तेव्हापासून या मातंग मुनींचा जो आश्रम आहे, या आश्रमामध्ये केवळ सुगंधच येतो, सुगंधच येतो. तर अशा प्रकारे या पवित्र आश्रमामध्ये शबरी माता आलेली आहे. या आश्रमामध्ये आल्यानंतर शबरीने विचार केला की आपण तर असे भिल्ल समाजामधले, आदिवासी समाजामधले आहोत, काय हे लोक आपल्याला स्वीकार करतील काय, हे महाराज लोक आपल्याला स्वीकार करतील काय. मला पण वाटतंय की भक्ती करावी, आध्यात्मिक प्रशिक्षण घ्यावं, पण हे संत, हे महात्मे माझा स्वीकार करतील काय, असं त्या शबरीला वाटायचं. ऐकताय ना तुम्ही, शबरीची कथा ऐकताय? जे जे ऐकताय ते हरिबोल म्हणा, हरिबोल. सगळ्यांच लक्ष आहे. तरी जी शबरी माता आहे, या शबरी मातेने विचार केला की मला कोण स्वीकार करणार, हे तर महान महान लोक दिसतात, सगळे संत लोक. म्हणून ही शबरी काय करायची की रात्रभर जेव्हा सगळे संत झोपलेले असायचे, तेव्हा त्या संतांना जे अंगण आहे ते अंगण सगळं शेणाने सारवून घ्यायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची, आणि जे लाकूड फाटा आहे, ज्या गोष्टी संतांना लागतात, फळं लागतात, हे सगळं रात्रभर गोळा करायचं, त्या अंगणामध्ये टोपली भरून ठेवायचं आणि निघून जायचं. कुठं? दिवसभर झाडावर बसायचं, रात्रभर संतांची सेवा करायची आणि दिवसभर झाडावर बसायचं. असा हा शबरीचा नित्यक्रम चालू होता. आणि मग ती जी शबरी आहे, या शबरीनं जेव्हा त्या मातंग ऋषींनी बघितलं की आपल्या आश्रमामध्ये एवढी स्वच्छता कशी काय आहे बरं, कोण करते स्वच्छता सगळी अशी, तेव्हा त्या शबरी मातेचा शोध लागला. बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहतोय की आमचं अंगण स्वच्छ आहे, आमचे लाकूड फाटा आणून ठेवला जातो इकडे, कोण करतंय सगळं. मातंग मुनींनी एक दिवशी काय केलं, रात्री झोपलेच नाहीत, रात्रभर पहारा ठेवला. त्यावेळेला त्यांना समजलं की एक ही कुरूप असणारी स्त्री, मुलगी, छोटीशी मुलगी खाली येते आणि हे सगळं कार्य करते. आणि जेव्हा मातंग मुनींनी पाहिलं, त्यावेळेला त्या शबरीला पकडलं त्याने
म्हणले, बाळा तू कुठून आलीस? त्यावेळेला शबरीने सगळा इतिहास सांगितला. आणि जेव्हा शबरीने हा इतिहास सांगितला सगळा, त्यावेळेला मातंग मुनीच्या डोळ्यातनं पाणी आलं. हे मातंग मुनी म्हणाले, इतकं प्रेम भगवंतांना प्राप्त करण्यासाठी मी पहिल्यांदाच पाहतोय. बाळा तुझं वय किती छोटं आहे आणि तू कशाचाही भीती न बाळगता मनामध्ये आज तू या आश्रमामध्ये आलेली आहेस. आणि त्यावेळेला ही शबरी माता तिला एक विनंती करतात मातंग मुनी, तू म्हणे आमच्याच आश्रमामध्ये राहा म्हणे, आता आमच्याच आश्रमामध्ये राहा. शबरी विरोध करते. शबरी म्हणते की नको नको, कारण मी जी आहे भिल्ल समाजामधून आलेली आहे आणि त्यामुळे जर तुम्ही मला स्वीकार केलं तर लोक तुम्हाला नावं ठेवतील आणि त्यामुळे मला तुमच्या आश्रमामध्ये नाही राहायचंय. मातंग ऋषी म्हणाले, अगं वेडे, माझं नाव मातंग आहे, मातंग. असं मातंग शब्दाचा अर्थ म्हणजे हत्ती, हत्ती होतो. हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. तर कुणी काही म्हणू दे म्हणे, किती कुणी भुंकू दे म्हणे, आजपासून तू खुले आमपणे माझी शिष्य म्हणून इथं राहायचंय तुला या आश्रमामध्ये. आपली जर तीव्र इच्छा असेल तर मग भगवंताची योजना करतात बरं का आपली, मनामधून जर तीव्र इच्छा असेल तर. आणि फक्त सेवा काय करायची म्हणे, तू काही सेवा करायची नाही आश्रमामध्ये. फक्त काय करायचं, प्रभू रामचंद्राच्या नावाचं कीर्तन करायचं. राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 भगवान की बोलो शबरी माता की आयुष्यामध्ये गुरु भेटतात ना, गुरु मंत्र देतात. गुरु तरी बनवायला पाहिजे आधी, नंतर मग तो मंत्र घेणं वगैरे वगैरे. गुरु आहे, कोणाकोणाला गुरु केलाय, कुणी कुणी हात वरती करा. फार कमी लोकांनी गुरु केलेले आहे. बाकीच्यांचे गुरु कोण आहेत? युट्यूब, गुगल गुरु. या गुरूंचा स्वीकार तर करायला हवा आणि गुरुनी सांगितलेल्या मंत्राचा जपही करायला हवा. हा प्रसंग जेव्हा मी वाचत होतो रामायणामध्ये, मला एक गोष्ट आठवली. मातंग मुनींनी शबरीला एक अक्षरी मंत्र दिला. एक अक्षरी मंत्र दिला, राम. काय एक लहान मुलगी आहे हो, असं काय हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. मोठा मंत्र नाही दिला, महामंत्र नाही दिला.
एक अक्षरी मंत्र दिला राम. तेव्हा मला आठवलं की संत नामदेव महाराजांनी सुद्धा जनाबाईला एक अक्षरी मंत्र दिला. कोणता? विठ्ठल. जनाबाई सुद्धा 7च वर्षाची होती आणि पंढरपूरला आली होती लहान असतानाच. बिचारी, तिला काय मोठा मंत्र देणार? एक अक्षरी मंत्र सांगितला विठ्ठल जनाबाईला आणि त्याचाच तिनं जप केला. म्हणून एक अक्षर काफी आहे. हे राम, विठ्ठल, कृष्ण, हे एक अक्षर संसारातून उद्धार करण्यासाठी काफी आहे. गरज आहे ती विश्वासाची, गरज आहे ती श्रद्धेची. जर श्रद्धापूर्वक तुम्ही राम म्हटला, विठ्ठल म्हटला, नक्कीच ते काम करणार. आणि म्हणून ही राम नामाचा जप करायची, त्या आश्रमामध्ये सेवा करायची आणि त्या मातंग मुनींची प्रवचनं ऐकायची. शबरी, तिला भरपूर संत संग लाभला त्या शबरीला. एके दिवशी मातंग ऋषींनी शबरीला जवळ बोलावलं आणि मातंग मुनी म्हणाले, ए बाळा शबरी, म्हणे आता मला वैकुंठावरून बोलावणं आलेलं आहे, मला जायला हवं वैकुंठाला. कृपा करून, आता माझ्या पाठीमागं कोणी नाही, मी माझ्या सर्व शिष्यांना घेऊन चाललोय म्हणे वैकुंठाला. या आश्रमाची तू काळजी घे म्हणे. शबरीला सांगितलं त्या मातंग मुनीनी आणि हे मातंग मुनी वैकुंठाला गेले, निघून गेले. यद्गतवान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जो वैकुंठाला जातो तो पुन्हा माघारी नाही येत. आणि म्हणून आता माझे गुरुजी गेले, माझे आई वडील तर गेलेच होते, पण आता माझे गुरुजी पण चालले. आणि गुरुजी गेले म्हटल्यानंतर शबरीने एकच टाव सोडलं. रडायला लागली. शबरी छोटीशी मुलगी आहे, म्हणले मला आता काय होणार, माझं काय होणार. मोठ्या मोठ्याने रडायला लागली. त्या डोक्यावरती हात ठेवला मातंग मुनींनी आणि त्या शबरीला सांगितलं जाताना, बाळा काही काळजी करू नकोस, एक दिवस येईल या अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक, जिकडे मी चाललोय आता वैकुंठाकडे, ते वैकुंठ नायक, वैकुंठपती तुला एक दिवस भेटायला या आश्रमामध्ये येतील. गुरुमुख पद्म वाक्य चिते ते करिया ऐक्य. शबरीच्या कानामध्ये हे वाक्य गेलं. म्हणे भगवंत मला भेटायला येतील. असं म्हणल्यानंतर पण एक गोष्ट मातंग मुनींनी सांगितली नाही. काय? कधी येतील हे नाही सांगितलं. फक्त काय म्हणाले की भगवंत तुला भेटायला येतील. असं म्हणतात की जो हिंदीमध्ये, जो इस सावले को सदा ढूंढता है, सावला उसे ढूंढता है. जो कोणी या सावळ्याला हुडकण्याचा प्रयत्न करतो, तर तो सदैव प्रयत्न करतो भगवंताला हुडकण्याचा, तर भगवंत त्याला हुडकत येतात म्हणे. तर या ठिकाणी ही जी शबरी माता आहे, या शबरी मातेला समजलं नाही की भगवंत येतील, माझे प्रभू येणार आहेत, राम येणार आहेत, पण कधी येतील हे नाही सांगितलं आमच्या गुरुंनी. अर्धवटच माहिती सांगून गेले. पण शबरीचा विशेष, तिचा इतका विश्वास होता की नाही राम येतील. माझे गुरु बोललेत ना, 100% राम येतील. गुरूंच्या शब्दावर पूर्ण विश्वास पाहिजे. कधी कधी लोक गुरुला शहाणपण शिकवतात. महाराज असं नाही हो, ते तसं करा, तुम्हाला नाही कळत. कधी कधी आपल्याला ह्या गोष्टी नाही पटत आहे आणि गुरुच्या खरंच गोष्टी कळणं एवढं जर सोपं असतं तर तुम्ही पण गुरु बनलास. गुरु जेव्हा बोलतात ना, त्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात समजायला. हे जर समजलं असतं तर मग एवढं गुरुपदाची काही किंमत राहिली नसती. गुरुंना समजणं आणि गुरूंचा विचार समजणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून ही जी शबरी आहे, रोज तयारी करायला लागली. आज माझे राम येतील, मी रामाला ओवाळेन, मी त्यांना खायला घालेन. मग फुलांचा रस्ता बनवायचा सगळा. रोज फुलं तोडून आणायची आणि त्याचा रस्ता बनवायचा असा. आणि कोणत्या दिशेने राम येतील हे माहित नव्हतं, तेही माझ्या गुरुनी सांगितलं नाही. जंगलाला अनेक वाटा आहे,
म्हणून जेवढे काही रस्ते त्या तिकडे येत होते त्या आश्रमाकडे, प्रत्येक रस्ता फुलांनी रोज सजवायचा. शबरीची एकच सेवा, एकटीला काय लागतो खायला आणि जगायला, एकटीच आहे त्या आश्रमामध्ये. रोज फुलांनी ते रस्ते सजवायचे. जेवढे काही रस्ते त्या आश्रमाकडे होते ते सगळे रस्ते सजवायचे फुलांनी. आणि खाण्यासाठी त्या जंगलामध्ये असणारी जी फळं आहे, जंगली फळं आहे, ती गोळा करायची. आणि रोज रात्री तिच्या गुरूंचे शब्द तिच्या कानावरती पडायचे. काय पडायचे? ए शबरी, थोडं थांब, राम लवकरच येतील, त्यांची प्रेमाने सेवा कर, आणि मग मला भेटायला वैकुंठामध्ये ये. गुरूंनी सांगायचे. रोज तिच्या कानावर असा आवाज यायचा. आणि शबरी रोज नव्या उत्साहाने शबरी काय करायची? या आश्रमामध्ये कधी येतील माझे राम, रामा रघुनंदना, कधी येशील आश्रमामध्ये. तर अशा प्रकारे शबरी वाट बघत आहे आपल्या प्रभूंची, त्या आश्रमामध्ये कधी येशील, आणि तिचा भाव या गीतामधून प्रकट होतो. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. दीन अहिल्या शाकुंतलानी, दीन जानकी राजकुमारी, दीन रानटी वेणी शबरी, वेणी शबरी, ह्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पतित पावना श्री रघुनाथा, एकदा चले जाता जाता, पाहिन पूजिन देखीन माथा, पाहिन पूजिन देखीन माथा. तूच स्वर्ग मज तिथेच येईल, तूच स्वर्ग मज तिथेच येईल, पुरेपणा जीवना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. शबरी माता तिच्या मनामध्ये विचार येतोय की हे रघुनंदना, आश्रमातया कधी रे येशील? हे प्रभू, माझ्या आश्रमामध्ये कधी येणार आपण? मीन अहिल्या शापित नारी. ती अहिल्या होती, तिला शाप मिळाला होता, दगड बनून बसली होती, तिचा तुम्ही उद्धार केला. त्या मिथिला नगरीमध्ये जाऊन त्या जानकीचा उद्धार केला, स्वयंवरामध्ये तिला स्वीकार केलं. मी ना जानकी आहे, मी ना अहिल्या आहे, मी तर दीन रानटी वेडी शबरी. मी तर रानटी आहे हो, मी वेडी आहे शबरी. कृपया माझा स्वीकार कराल का तुम्ही? तुमचं चिंतन करणं हीच माझी साधना बनलेली आहे,
हे पतित पावना, हे रघुनाथा, एकदाच या. विशेष काही वेगळी वाट करून येऊ नका, पण जाता जाता एकदाच या. मी तुम्हाला पाहीन, तुमच्या पायावर माथा टेकेन, तोच माझा स्वर्ग असेल, तेच माझं वैकुंठ असेल, आणि इथेच माझं जीवन पूर्ण होईल. हे भगवंता, हे प्रभू, एकदा तुम्ही माझ्या आश्रमामध्ये भेट द्या. शबरी माता मनोमन भगवंतांना आळवते. शबरीने शेकडो वर्ष त्या वनामध्ये काढले. मंडळी, भगवंतांची प्रतीक्षा कशी करावी लागते पहा. शेकडो वर्ष शबरीच्या वनामध्ये राहिले, पण राम काय आले नाही. आणि मग ही शबरी म्हातारी झाली. 7 वर्षाची असताना त्या आश्रमामध्ये आली होती. आज ही शबरी म्हातारी झालेली आहे, अशक्त झालेली आहे, तोंडाचं बोळकं झालंय, बोळकं. एकही दात शिल्लक राहिला नाही त्या शबरीच्या तोंडामध्ये. केस सगळे पांढरे झालेले आहे, थोडीशी वाकलेली आहे, काठी टेकत चालते आहे. पण चैतन्य एवढं आहे तिच्या चेहऱ्यावरती की हिमालयामध्ये तपस्या करणाऱ्या साधूचं चैतन्य सुद्धा एवढं नाही. एवढं चैतन्य तिच्या चेहऱ्यावरती आहे या शबरी मातेच्या. रामाने प्रभू रामचंद्र ही आता जटायूला भेटून पुढे निघालेले आहेत. आणि जेव्हा निघाले त्यावेळेला प्रभू रामचंद्र या ठिकाणी अंतर्यामी आहेत. भगवंतांना चांगलंच माहिती आहे की कोण काय करतोय. बऱ्याच जणांना असं वाटतंय की मी माझ्या घरामध्ये काय करतो, मी माझ्या व्यापारामध्ये काय गडबड घोटाळा करतो, मी कोणाला फसवतो, मी काय करतो, कोणाला काय कळतंय. कुणाला नाही काय करणार, मान्य आहे. एका अंधेऱ्या खोलीमध्ये तुम्ही काय करताय कुणालाच माहित नाही. पण तुमच्या हृदयामध्ये कॅमेरा लावलेला एक. इथं हात ठेवा सर्वांनी. इथे कॅमेरा आहे का बघा बरं. तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आहात. यू आर अंडर CCTV लिहिलेलं असते की नाही, मॉल मध्ये, दुकानामध्ये. हा कॅमेरा इकडे लावलेला आहे. हा कॅमेऱ्याला सगळं माहिती आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. अंधारामध्ये सुद्धा हा रेकॉर्डिंग करतो कॅमेरा. त्याला लाईटची आवश्यकता नाही. आणि परमात्मा रूपी कॅमेरा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. सर्वस्यचा अहम हृदय सन्निविष्ट. आणि मग तुम्ही काय करताय हे भगवंतांना माहिती आहे. तुम्हाला एक वेळ तुम्हाला पण माहिती नाही काय होतं इथे, पण या परमात्मा रूपी कॅमेऱ्याला सगळं काही माहिती आहे बरं का. तुम्ही 50 वर्षापूर्वी 1 रुपया कुणाचा बुडवला होता किंवा त्याला फसवलं होतं हे तुमच्या लक्षात नाही, पण या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे. हे परमात्म्याने रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे सर. म्हणून हा अंतर्यामी परमात्मा. आपल्या मनामध्ये काय चाललंय मी नाही सांगू शकत आता, पण भगवंताला माहिती आहे, प्रभू रामचंद्रांना माहिती आहे तुम्ही काय विचार करताय आता मनामध्ये. कधी हा बाबा मला सोडणार, प्रसादामध्ये काय असेल, असं काही तुमच्या मनामध्ये चालू असेल. तर हे मला नाही माहितीये, पण भगवंताला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे सध्या. त्या शबरीच्या मनामध्ये काय चाललंय भगवंताला माहित नाही का. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना कळालं की माझी एक परमभक्ता शेकडो वर्षापासून माझी वाट बघते. हे जेव्हा प्रभू रामचंद्रांना समजलं, प्रभू रामचंद्रांनी थोडीशी वाट वाकडी केली आपल्या भक्तासाठी. आणि प्रभू रामचंद्रांनी त्या शबरी जिकडे राहायची त्या मातंग मुनीच्या आश्रमाकडे आपला रोख तिकडे निघाले भगवंत. आणि वाटेमध्ये जात असताना प्रभू रामचंद्रांना एक व्यक्ती भेटला. आणि तो प्रभू रामचंद्राने विचारलं, का हो म्हणे ही शबरीचा आश्रम कुठे आहे. काय म्हणले भगवंत, मातंग मुनीचा आश्रम कुठे म्हणले नाही. काय म्हटले, या शबरीचा आश्रम कुठे आहे हो. असं म्हटल्यानंतर तो एक व्यक्ती जो भेटला तो म्हणला, शबरी ती भिल्लीन, ती म्हातारी. असं जेव्हा म्हटले तात्काळ प्रभू रामचंद्रांनी आपल्या भात्यातनं बाण काढला. आणि प्रभूंना एवढा राग आला की आमच्या भक्ताला असं भिल्लीन म्हातारी म्हणतो. किती प्रेम त्या प्रभू रामचंद्रांचं शबरीवर. अशी काही आवश्यकता नाही की तुम्हाला भगवंत भेटायलाच पाहिजे, तुम्हाला आलिंगनच द्यायला पाहिजे. तुम्ही जर घरी बसून आपली मनापासून भक्ती करत असाल तर भगवंताला ते समजतंय
भगवंतानी त्याच वेळेला स्वीकार केलाय तुमचा, हे लक्षात घ्या. कुणाला दाखवण्याची आवश्यकता नाही आम्ही किती करतो ते. शबरीला असं म्हणल्याबरोबर त्यांनी मारायचा प्रयत्न केला त्या माणसाला. त्या माणसाने क्षमा मागितली. ते म्हणले पंपा सरोवराजवळ इथे पुढे गेला की शबरीचा आश्रम आहे आणि तिथे शबरी भजन करत बसलेली असेल म्हणे. प्रभू रामचंद्र गेले तिकडं आणि प्रभू रामचंद्र गेल्यानंतर ज्याची ती वाट बघत होती शबरी माता, तिने पाहिलं, दुरूनच पाहिलं त्या शबरीने कोणीतरी येतंय. अरे एक नाही, दोन नाही, तीन माणसं येताना दिसत आहेत तिकडून. लांबूनच पाहिलं शबरीने. आणि जेव्हा तिने पाहिलं आणि पाहताच ओळखलं शबरीने की माझे राम आता आलेले आहे. चालू होता की अरे राम आएंगे चालू होतं तिचं. तर मी काय करणार म्हणा चालू होतं आणि तिथे सुरू केलं आता. मेरी झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे. कोण येणार आहे? टाळी. राम आएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे. ओ मेरी झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो झोला मैं झुलाऊंगी. राम आएंगे तो पालना झुलाऊंगी. राम झूलेंगे तो पालना मैं झुलाऊंगी. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मेरी जिंदगी के सारे सजाएंगे राम आएंगे. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे. जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे राम. जय श्री राम. मेरी झोपड़ी के बाद जाग जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के बाद जाग जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाद जाग जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाद जाग जाएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे. राम आएंगे. राम आ ही गए अभी. अरे वाह.
शबरी ने देखा कि मेरे प्रभु आए हैं, देखती ही रह गई शबरी. असं गुरुजींनी सांगितलं होतं आधी, मातंग मुनींनी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? म्हणले राम येईल आणि त्याच्याबरोबर त्याचा बंधू पण असेल म्हणे. दोघं असेल, दोघं. एकटा राम नाही येणार. जो काळ्या रंगाचा आहे, श्यामवर्णाचा आहे, तो राम असेल. जो गोरा आहे तो लक्ष्मण असेल आणि त्यांच्या बरोबर एक गोरी पण असेल म्हणे, गौरांगी असेल म्हणे. ती त्यांची पत्नी असेल म्हणे रामाची. अजाणो लंबित भुजो कणकावदातो अजाणो बाहू. त्या रामाचे हात म्हणे उभा राहिल्यानंतर गुडघ्याच्या खाली गेलेले असतील म्हणे. अशी काही चिन्ह सांगितली. भगवंत जर ओळखायचं असेल तर कसा ओळखायचा? म्हणजे हात आहेत ना गुडघ्याच्या खाली गेले पाहिजे. माझे पण गेलेच घेऊ, बसल्यानंतर नाही, उभा राहिल्यानंतर. उभा राहिल्यानंतर गेले पाहिजे. शबरीने पाहिला की खरंच माझ्या गुरुजींनी जे वर्णन केलं होतं तसंच व्यक्ती आहे हा राम. नक्कीच हे राम आहे. आणि राम, लक्ष्मण, सीता प्रकट झाले त्या शबरीच्या पुढं. आणि शबरीने जोरदार भगवंताचं स्वागत केलं. सुस्वागतम श्रीराम, शरणागतम श्रीराम. सुस्वागतम श्रीराम, टाळी वाजवून स्वागत करा. शरणागतम श्रीराम. सुस्वागतम श्रीराम, शरणागतम श्रीराम. म्हणा. सुस्वागतम श्रीराम, शरणागतम श्रीराम. सुस्वागतम श्रीराम, शरणागतम श्रीराम. स्वागतम 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 श्रीराम, शरणागतम श्रीराम. शरणागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम. शरणागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम. या वीर रामचंद्र भगवान की प्रभू रामचंद्रांचं स्वागत शबरी माता करत आहे. राम म्हणाले, अरे माझी शबरी तर चारू भाषिणी आहे, हं? की स्वागत करते. सुंदर शब्दांनी माझं स्वागत केलं या शबरीने सुरुवातीला. हं? बघा, व्यक्तीकडे सुविधांची कमी असू शकते. सुविधांच्या दृष्टिकोनातून शबरी फार गरीब आहे, पण संवादाच्या दृष्टिकोनातून शबरी फार श्रीमंत आहे. बऱ्याच लोकांकडं भरपूर काही सुविधा आहे, श्रीमंती आहे, पैसा आहे, पण संवादाची कमी आहे. लोकांना समजून घेत नाहीत. पण शबरीकडे कोणतीही सुविधा नाहीये, सुविधांची गरिबी आहे, पण तिच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे ते अफाट आहे. प्रेमाची श्रीमंती त्या शबरीच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा ही शबरी माता, हे मोठी संस्कृत पंडित नाही, शबरी म्हणली मी काही शिकले नाही, मला काही माहित नाही, भगवंता तुझं स्वागत कसं करायचं हेच मला समजणं झालंय. शबरीने सांगितलं भगवंताला. राम म्हटले, अगं शबरी, काही गरज नाही माझं स्वागत करण्याची, माझी स्तुती करण्याची काही आवश्यकता नाही. आता मीच तुझी स्तुती करतो म्हणे प्रभू रामचंद्र म्हणाले. प्रभू रामचंद्रांनी या शबरी मातेला नवदा भक्तीचं वर्णन केलं. ही नवदा भक्ती आहे. ही नवदा भक्ती म्हणजे काय आहे तर
श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली नवदा भक्ती वेगळी आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, हे 9 प्रकार भक्तीचे वेगळे. पण प्रभू रामचंद्रांनी या शबरी मातेला नवदा भक्ती सांगितली. तर पूर्ण नवदा भक्ती सांगायचं म्हणलं तर 2 तास लागतील. फक्त मी सांगतोय की त्यातल्या 2 गोष्टी महत्वाच्या मी सांगणार तुम्हाला. प्रभू रामचंद्रांनी शबरीशी बोलायला सुरू केलं आणि प्रभू रामचंद्र शबरीला बोलायला लागले. प्रथमतः या शबरीने प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले. असं म्हटलेलं आहे की शबरीने जे पाणी आणलं होतं भगवंताचं चरण धुवायला, त्या शबरीचा इतका ऊर भरून आला होता की तिने त्या पाण्याने पाय धुवायचंच विसरली शबरी. त्या भगवंताच्या पायावरती तिने डोकं टेकवलं आणि इतकी रडायला लागली शबरी. कित्येक वर्षांचा विरह आज समाप्त झाला होता मंडळी. त्या शबरीच्या डोळ्यातनं आलेल्या पाण्यानेच प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले गेले. हरी बोल. आणि मग भगवंतांची आरती उतारली, भगवंतांची आरती केली शबरी मातेला आणि भगवंताला बसायला चटई दिली, गवताची चटई दिली भगवंताला बसायला. तो आश्रम इतका स्वच्छ होता शबरी मातेचा, इतका स्वच्छ आणि क्लीन. त्या आश्रमामधून सुगंध येत होता. जणू काही रूम फ्रेशनर मारलाय शबरीनं की आजच भगवंत येणार आहे. असं एखादा पाहुणा येणार आहे म्हटल्यानंतर आपण इतकी तयारी करतो की सगळं साफसफाई करून ठेवतो. कधी करतो आपण? पाहुणा यायच्या अगोदर, बरोबर आहे का? मग आता प्रभू रामचंद्र येणार आहेत हे तर 100-200 वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी कळालेलं आहे. पण असं वाटतंय की हिला कुणीतरी सांगितलंय की या वेळेला राम येणार आहेत. इतकी स्वच्छता त्या आश्रमामध्ये आणि इतका सुगंध त्या आश्रमातून, त्या रूम मधून बाहेर येत होता. भगवंताला फार प्रसन्नता झाली आणि सगळी तयारी शबरीने केली होती भगवंताला शबरीनं बोरं आणली. बोरं असं वर्णन रामायणामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. तर बरेच जण म्हणतात काही कंदमुळं, फळं गोळा करून एका टोपलीमध्ये भरून शबरीनं भगवंतासाठी घेऊन आली आणि याच्यामध्ये काही बोरं सुद्धा होती. वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगवेगळी वर्णन आहे त्या बोराची आणि थोडे समज गैरसमज सुद्धा आहे. ती बोरं पाहिल्यानंतर पण एका ठिकाणी वर्णन आहे जे सर्वांना माहिती आहे, तेच मी सांगणार तुम्हाला. की ती जी बोरं होती ती अर्धवट खाल्लेली होती असं म्हणले. शबरी मातेने जी बोरं दिली भगवंताला अर्धवट खाल्लेली होती. आमचे लक्ष्मण महाराज तिकडे बसलेले आहेत. लक्ष्मणाने विचारलं का? ती म्हणाली, शबरी म्हणाली ही जी बोरं आहेत ना थोडी तुरट आणि आंबट असू शकतात, म्हणून मी काय करते थोडस ते चाखून बघते ती बोरं आणि जर आंबट असतील तर मी बाजूला काढते, गोड असतील तर ती बोरं घेते म्हणे मी. अशी करून ती बोरं त्या टोपलीमध्ये भरून अर्धवट खाल्लेली बोरं घेऊन आली होती. ज्या वेळेला लक्ष्मण महाराजांनी ऐकलं ते इतके रागावले. म्हणले तुला काही समजतं का? वेडी कुठली? अरे भगवंत आहे ते, अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहे, त्याला तू उष्ट खायला घालते? हे लक्ष्मण रागावले. पण राम म्हटले हे लक्ष्मणा तू थोडा शांत बसतोस का रे? लक्ष्मणला थोडं थांबवलं. राम म्हटले अरे ती बोराची चव तरी बघ. आज 14 वर्ष जवळपास होत आले मला घर सोडून. पहिल्यांदा म्हणे मला कौशल्या मातेच्या हातचं खाल्याची आज आठवण झाली. त्या कौशल्याचं जे प्रेम होतं म्हणे ते आज मला या बोरामध्ये दिसायला लागले म्हणे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणाला मला आज माझ्या आईची आठवण झाली. कुणीतरी मला आईच्या प्रेमाने भरवतंय असं वाटतंय रे, प्रभू रामचंद्र म्हणाले. आणि भगवंतानी ती उष्टी बोरं खाल्ली असं वर्णन तर आहेच, पण याच्याही पुढे जाऊन एका रामायणामध्ये वर्णन आहे भगवंतानी त्या बोराच्या आतमध्ये असणाऱ्या आटोळ्या सुद्धा फोडून खाल्ल्या. बोराच्या आतमध्ये असलं काय म्हणतो आपण? आटोळीच म्हणतो का नाही? ते सुद्धा भगवंतानी फोडून खाल्लं असं वर्णन आहे. पण लक्ष्मणाला मात्र काही हे पटलं नाही बरं का मंडळीनो. सर्वांना सगळ्या गोष्टी पटतील असं नाही.
लक्ष्मण महाराजांना पटलं नाही उष्टी बोरं भगवंतांनी खाल्ल्याचं प्रभू रामचंद्राने, आणि म्हणून या लक्ष्मणाने थोडस तोंड वाकडं केलं. काय म्हातारी, हे बिल्ल समाय बिल्लीन हिच्या हातची बोरं खात आहेत पण उष्टी, थोडस तोंड वाकडं केलं लक्ष्मणाने, आणि लक्ष्मणाने बोरं खाल्ली नाही. अर्थातच शबरीने ती बोरं लक्ष्मणालाही दिलेली होती, पण लक्ष्मणाने ती बोरं खाल्ली नाही. त्यावेळेला याची काही कारण रामायणामध्ये येतात की लक्ष्मणाने का बोरं खाल्ली नाहीत. कारण असं वर्णन आहे की 14 वर्ष जो उपवास करेल, 14 वर्ष जो झोपणार नाही, आणि 14 वर्ष काय सांगितलं मी, ब्रह्मचर्य पालन करेल. 3 गोष्टी करेल. 14 वर्ष उपवास करेल, 14 वर्ष झोपणार नाही, आणि 14 वर्ष ब्रह्मचारी राहील. असाच व्यक्ती रावणाचा पुत्र इंद्रजितला मारू शकत होता. आणि म्हणून 14 वर्ष लक्ष्मण जेवला नाही, झोपला नाही, आणि ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं. लक्ष्मणाला माहिती आहे की जरी रावणाचा पुत्र मला पुढे जाऊन मारायचा असेल तर म्हणे मला आता काय केलं पाहिजे, ती बोरं खाऊन जमणार नाही. आणि त्यामुळे लक्ष्मणाने काय केलं, ती बोरं घेतली. त्या शबरीचा अपमान नको आणि रामही नाराज व्हायला नको म्हणून ती बोरं घेतली आणि खाल्ल्यासारखं केलं लक्ष्मणाने. आणि खाता खाता तिने काय केलं, खाल्ले तर नाहीच, असे मागं फेकून दिले. खाल्ल्यासारखं केलं आणि ती बोरं फेकून दिले लक्ष्मणाने. आणि मग असं म्हणतात की लक्ष्मणाला त्यावेळेस लक्ष्मणाने बोरं खाल्ली नाही, पण लक्ष्मणाला ती बोरं खावी लागली एके दिवशी. कधी, असं काही संतांचं म्हणणं आहे किंवा रामायणकारांचं म्हणणं आहे की ही जी बोरं होती, ही बोरं जेव्हा टाकून दिली लक्ष्मणाने, ही बोरच जाऊन पडली द्रोणगिरी पर्वतावरती, आणि त्या बोरांच्या पासूनच संजीवनी वृक्ष तयार झाला. आणि जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली, जेव्हा बाण लागला होता, लक्ष्मण घायाळ झाला होता, तेव्हा हनुमंतानी हाच पर्वत उचलून आणला होता आणि त्याच्यावरती ती संजीवनी जी बुटी आहे ती त्याला चारली, आणि तेव्हा आमचे लक्ष्मण महाराज जिवंत झाले. प्रभू म्हणत असेल, प्रभू रामचंद्रांनीच लिहिलं आहे, अरे शबरी सारखी महान भक्तावरती तू संशय घेतोस. तर मग भगवंतानी शेवटी बोरं खायलाच लावली लक्ष्मणाला. अशा प्रकारे ही जी शबरी माता आहे हिच्यावर किती प्रेम आहे भगवंताचं. जेव्हा लंकेचं युद्ध जिंकलं, रावणाला मारला आणि सर्वांना घेऊन भगवंत सीतेला घेऊन अयोध्येला परत आले, आणि परत आल्यानंतर त्या ठिकाणी एका राजानं त्याला निमंत्रण दिलं होतं प्रभू रामचंद्रांना जेवणासाठी. 14 वर्षांनी राम परत आले ना, मग जेवायला गेल्यानंतर ते पंचपक्वान्न वाढलं होतं. ते खाताना प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. लक्ष्मणाने विचारलं, प्रभू आपण रडताय का, वनवास तर संपला, आता जेवायचं, पंचपक्वान्न आले, कंदमुळं खाऊन खाऊन कंटाळा नाही का. पण त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणता, ए लक्ष्मणा, अरे त्या शबरीच्या उष्ट्या बोरांची फार आठवण येते रे मला. पंचपक्वान्न आहे माझ्या पुढं, तर त्या शबरीच्या बोरांची मला आठवण येते रे. किती प्रेम असेल शबरीवरती प्रभू रामचंद्रांचं. अयोध्येमध्ये आहे, पंचपक्वान्न आलेला आहे, पण अजूनही त्या शबरीच्या बोरांची आठवण भगवंताला आहे. आणि म्हणून मंडळी, भगवंतांवरती प्रेम करायला पाहिजे, कारण भगवंत कधीच विसरत नाही. तो हा समाज, हा मित्र परिवार, आमचे पाहुणे रावळे नक्कीच एक ना एक दिवस आम्हाला विसरणार आहे. पण भगवंत असा एक मित्र आहे, असा एक पाहुणा आहे, असा एक बंधू आहे. सर्व काही आपलं भगवंतच आहे. तुकाराम महाराज सांगतात असं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू, सखा चुलता, सर्व काही म्हणे माझं कृष्णच आहे. आणि जेव्हा भगवंताला आम्ही असं समजतो ना, त्यावेळेला भगवंत रिप्लाय करतात आपल्याला. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भगवंतांवर प्रेम केलं, भगवंतानी कोणालाच फसवलं नाही. पण या संसारामध्ये आपण बऱ्याच वेळेला प्रेम करतो, पण बऱ्याच वेळेला फसलो जातो. मित्रांकडून, बायकोकडून,
मुलांकडून, पाहुण्यांकडून, समाजातल्या लोकांकडून. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की तुम्ही काय करा, त्या एका पांडुरंगा वाचुनी अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्ये समान. तुम्ही त्या एका पांडुरंगाचं भजन करा, त्याच्यावर प्रेम करा, त्या पांडुरंगावरती प्रेम करा, त्या रामावरती प्रेम करा. खरं तू कधी फसवणार नाहीये आपल्याला. त्या शबरीचं इतकं प्रेम त्या भगवंतांवरती आणि भगवंताचे तितकंच प्रेम त्या शबरीवरती. त्या शबरीने प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू काय काय मी पुण्य केलं होतं, तुम्ही मला दर्शन दिलं? काय माझी पात्रता आहे की तुम्ही मला आज दर्शन देण्यासाठी माझ्या घरी आला, माझ्या आश्रमामध्ये आला आपण? मला तर नाही वाटत मी काही योग्यतेची आहे म्हणून. जेव्हा शबरी माता प्रभू रामचंद्रांना विचारते, भगवंत तर कधी जातपात पाहतात का हो? जात पात की करो बिदाई. हे जात पात धर्म पंथ हे भगवंत पाहत नाही. जो कोणी भगवंताला शरण येतो भगवंत स्वीकार करतात. जटायू सारख्या पक्षाला स्वीकार केलं, गजेंद्र सारख्या हत्तीला स्वीकार केलं. मग भगवंत काय आपली जात बघतात का, की कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे? भगवंत एवढंच पाहतात की दोन्ही हात वरती करून जर तुम्हाला शरण येत असेल तर म्हणे तो माझा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. उंच नीच नाही नेणे भगवंत, दिष्टे भाव भक्ती देखोनिया. उंच नीच काही नेणे भगवंत, उंच नीच काही भगवंताला पडलेलं नाहीये. तो आपल्या भाव भक्तीने प्रसन्न होतो, तो विठ्ठल आहे. दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. त्या विदुराच्या घरी भगवंतानी कण्या भक्षण केल्या. दासी पुत्र आहे, दासी पुत्राच्या घरी कण्या भक्षण केल्या भगवंतानी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. तो हिरण्यकशिपू राक्षस होता, त्याच्या घरी भगवंत प्रकट झाले प्रल्हादासाठी. प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विणी शेले. त्या रोहिदास महाराज चर्मकार समाजाचे, त्याच्या चामड चपल्या बनवायला भगवंतानी मदत केली. त्या कबीर महाराजांची शिलाई कामामध्ये मदत केली भगवंतानी. सजन कसाया विकू लागे मास, मळा सावत्यास खुरकू लागे. एक कसाई होता, खाटीक होता, त्याचं नाव सजन कसाई. त्याच्या पारड्यामध्ये जाऊन बसले ते भगवंत, आबंड बनून, माप बनून. त्याचाही भगवंतानी स्वीकार केला. सावत्या माळ्याचा मळा खुरकू लागले विठ्ठल भगवंत. जात बघितली का भगवंतानी? नरहरी सोनारा घडो कुंकू लागे, सोखा मेळ्या संगे ढोरे उडी. त्या नरहरी सोनाराकडे भगवंतानी काय केलं? ते घडो फुंक मारण्याचं काम विठ्ठलाने केलं त्या सोनाराच्या दुकानामध्ये. आणि चोखा मळ्याची ढोरं ओढली, मेलेली जनावर ओढायचं काम केलं भगवंतानी. त्या महार समाजामधला हा चोखा मेळा. नामयाच्या जणी सवेची शेणी. ही जनाबाई, या जनाबाईच्या गौऱ्या भगवंतानी वेचायचं काम केलं. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. एकनाथ महाराजांच्या घरी याच विठ्ठलाने 12 वर्ष हमाली केली, पाणी भरायचं काम केलं श्रीखंडाच्या रूपाने. नाम्या सवे जेवी नवे संकोचित, ज्ञानियांची भिंत अंगी ओढी. नामदेव महाराजांच्या बरोबर बसून भगवंत जेवले आणि ज्ञानोबारायांची भिंत सुद्धा भगवंतांनी चालवली. उंच नीच काही नेणे भगवंत, दिसते भगाव भक्ती देखोनिया.
भगवंत जात पात उंच नीच काही बघत नाहीत. स्त्री पुरुष बालक म्हातारा अमेरिकन चायनीज जापनीज भगवंत काय बघत नाहीत. ते स्वामी प्रभुपाद महाराज कधी कधी लोकांना वाटतं की या वेदावर आमचा अधिकार आहे, या भगवंतावर आमचा अधिकार आहे, असं भारतातल्या लोकांना वाटू शकतं. पण भगवंत काय भारतीय आहेत का हो भगवंत? अमेरिकन वाल्यांचे पण भगवंत आहे, जपान वाल्यांचे पण भगवंत आहे, त्यांचेही भगवंत हेच. सर्व धर्माचे भगवंत हेच. सर्वांचा बा विठोबा. सर्वांचा म्हणजे सर्व धर्मांचा आणि सर्व पंथांचा आणि सर्व देशांचा सर्वांचा बा विठोबाचा आहे. हे प्रभुपाद महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. जगभर प्रचार केला त्यांनी आणि या लोकांना या भक्ती मार्गामध्ये आणलं, भगवंताचं नाव घ्यायला लावलं. म्हणजे यातून हे शिकायला भेटतं की हा भगवंत सर्वांचा आहे. काळा गोरा असा काही भेदभाव नाही भगवंतांकडे. अशा या शबरी मातेला भगवंतांनी स्वीकार केलं आणि नवविधा भक्तीचं वर्णन केलं. त्याच्यामधल्या 2 प्रमुख पहिल्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. ध्यानपूर्वक ऐका मंडळीनो, कारण आपल्या आजच्या प्रवचनाचा हा शेवट आहे आणि आपल्या या वर्षीच्या कथेचा पण हा शेवटचा मुद्दा आहे. श्रवणम कीर्तनम 2 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. रामचरित मानस मध्ये वर्णन आहे. प्रथम भक्ती, पहिली भक्ती काय सांगितली? 2 गोष्टी ऐका, ध्यानपूर्वक ऐका. प्रथम भक्ती संतन कर संगा. तुम्हाला तर जीवनाचं कल्याण करून घ्यायचंय, कोणत्या तरी एका चांगल्या प्रमाणित आणि प्रामाणिक संताचे चरण पकडा. पहिलं काम करा, संत हुडका. कारण या जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती असेल तर ते आहे संत. साधू संग, साधू संग लव मात्र. लव मात्र साधू संग जरी केला सर्व सिद्धी है. संतांचं दर्शन कठीण आहे आणि विशेष करून कलियुगामध्ये चांगले संत मिळणं कठीण आहे. त्यामुळे लवकरात लवकर एका संतांच्या चरणाचा आश्रय घ्या जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं आहे तर. आणि त्यामुळे इथं सांगितलं की प्रथम भगती संतन कर संगा. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं शबरी मातेला. आणि शबरीने काय केलं? आयुष्यामध्ये तिने काही गाडी बंगला घोडा काही सुद्धा घेतलेला नाही, काही खरेदी विक्री काहीच नाही. पण पहिलं काम शबरीनं केलं ते म्हणजे मातंग मुनीला गुरु बनवलं, संतांच्या चरणाचा आश्रय घेतला. आणि म्हणून पहिली भक्ती सांगितली की संत चरण सेवा. दुसरी रती मम कथा प्रसंगा. बरेच लोक गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या आश्रमामध्ये जातात आणि महाराजांना हार वगैरे घालतात. फोटो काढ रे, फोटो काढतात आणि मग स्टेटसला ठेवतात. आमच्या गुरूंच्या मी पाया पडून आलो, त्यांचा फोटो काढून आणला, झाले आमचे गुरु, झाले आमचे संत गुरु. असं नसतंय संत गुरु. हे काय फोटो काढायसाठी काय आहे काय? हे गुरु म्हणजे संत म्हणजे काय तर त्यांच्या मुखातून ऐकायला पाहिजे बसून. आपल्या गुरूंकडे गेलं पाहिजे वेळ काढून. त्यांची काही तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशान्तिते ज्ञानम ज्ञानेन सत्वदर्शिना. त्या गुरूंची सेवा करा, त्यांना प्रश्न विचारा, जीवनाच्या संबंधी प्रश्न विचारा. माझा जन्म का झालाय, मला कुठं जायचंय, मी काय करू, असे प्रश्न गुरूंना विचारायला पाहिजेत आपण. आणि मग हा झाला साधू संघ. साधू संघ आणि मग नंतर त्याच्यामध्ये जे सांगतील ते ऐका, त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. तर अशा प्रकारे पहिलं आणि दुसरं म्हणजे कथा प्रसंगा. प्रभू रामचंद्रांच्या कथा, श्रीकृष्णांच्या कथा तुम्ही ऐकायला पाहिजे. 2 गोष्टींनी हृदय स्वच्छ होतं. एक तर संतांच्या चरणाचा आश्रय आणि दुसरं म्हणजे त्या संतांच्या मुखातनं भगवंतांच्या कथा. आज आपण एवढा मोठा मंडप टाकलेला आहे इकडे, आपण एवढं मोठं नियोजन केलेलं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की एवढं करण्याची गरज आहे का? हो, गरज आहे. कारण या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मत्सर, निंदा, द्वेष, ईर्ष्या इतकं खचून खचून भरलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या.
हे निघणार कसं बाहेर? नाही निर्मळ मन तर काय करील साबण? कुठला साबण आणायचा आता हे सगळं धुवायला? हे षड रिपू यांची धुलाई करायला काय आणायचं? कोणता निर्मळ आणायचा? याच्यासाठी राम कथा हे एकच औषध आहे. येण्याची औषधी नशिबाला लागली. हे एकच असं औषध आहे की जे हृदयाला स्वच्छ करू शकतं आपल्याला. म्हणून ही पुन्हा पुन्हा कथा ऐकली पाहिजे, पुन्हा पुन्हा कथा ऐकली पाहिजे. आणि या कथा ऐकल्यामुळे हे हृदय स्वच्छ होईल, मन स्वच्छ होईल आणि त्या भगवंताच्या राही विठोबाचे पायी मनाते ते धाव घेई, ते मन स्थिर होईल. तरी नवदा भक्ती भगवंतानी सांगितली. हे शबरीचा स्वभाव भगवंताला फार आवडला. शबरी बोलली भगवंतांना, गुरुजी जेव्हा वैकुंठ गमन केलं माझ्या मातंग गुरुजींनी, त्यावेळेला हे मातंग मुनी सगळ्या शिष्यांना घेऊन वैकुंठाला गेले बरं का. मला एकटीला सोडून गेले. तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न आला होता की अरे माझ्या गुरुजींनी मला सगळ्या शिष्यांना बरोबर घेऊन गेले, मग मला का नाही बरोबर घेऊन गेले? त्या शबरीला प्रश्न पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आज शबरीला मिळालं. म्हटले जर मी कदाचित माझ्या गुरुजींबरोबर वैकुंठ प्रयाण केलं असतं तर म्हणे आज मला रामाचं दर्शन नसतं झालं. आणि म्हणून ही जी शबरी आहे हिला आनंद होतो. माझे गुरु किती कृपाळू आहेत की मला इथं ठेवून गेले एकटीला. आणि मग त्यानंतर प्रभू रामचंद्र शबरीला विचारतात, हे शबरी माते, मला एका प्रश्नाचं उत्तर देतेस का? माझ्या सीतेचा शोध कसा लागेल मला सांगशील का? अहो भगवंत अंतर्यामी आहे, भगवंताला माहित नाही का? पण भगवंत सुद्धा आपल्या भक्तांना क्रेडिट देऊ इच्छित आहेत. आणि मग शबरी मातेला प्रणाम करतात भगवंत, तिच्या भक्तीला प्रणाम करतात भगवंत. आणि भगवंत नम्रतेने विचारतात, माझी सीता कुठं सापडेल मला सांगशील का? आणि मग त्यावेळेला त्या दुनियाला मार्ग दाखवणारा आमचा प्रभू राम, आज त्या प्रभू रामाला आमची शबरी माता मार्ग दाखवणार आहे. आणि शबरी माता म्हणते, इथून जर असं या दिशेने गेला ना आपण, तिथे ऋषमुख पर्वत येईल, त्या पर्वतावरती जावा, तिकडे तुम्हाला सुग्रीव महाराज भेटेल. त्या सुग्रीवाशी मैत्री करा. तो किष्किंधा क्षेत्र आहे, त्या किष्किंधा क्षेत्राचा नकाशा शबरीने काढून दिला भगवंताला आणि सांगितलं की आपण काय करा, या क्षेत्रामध्ये जावा आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर हा सुग्रीवाच्या मदतीनं तुम्ही सीतेचा शोध घेऊ शकाल. अशा प्रकारे या शबरी मातेचं वर्णन या रामायणामध्ये आलेलं आहे. आणि मग प्रभू रामचंद्र पुढेच उभा आहे. या शबरी मातेनं योग अग्नीद्वारे प्रभू रामचंद्रांना पाहत पाहत, प्रभू रामचंद्रांचं नाव मुखामध्ये घेत घेत या शबरी मातेनं भगवंताच्या समोरच आपला देह त्याग केलेला आहे. आणि या शबरी मातेनं आपलं प्रयाण त्या वैकुंठाकडे, जिकडे त्यांचे गुरुजी गेले होते वैकुंठामध्ये, तिकडे त्या शबरीनं आपलं प्रयाण केलेलं आहे. त्या शबरीचं वैशिष्ट्य असं आहे मंडळीनो, की इतिहासामध्ये आपण पाहतोय की गुरूंची सेवा केली जाते का हो? भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. पण शबरी असं एकमेव उदाहरण आहे मंडळीनो की जिने या प्रभू रामचंद्रांची सेवा केलेली आहे, किंवा या गुरूंची सेवा करण्यासाठी जगली. ती जे गुरूंनी सांगितलं होतं त्याप्रमाणे वागली आणि गुरूंची सेवा करण्यासाठीच निघून गेली गुरूंकडे. सहसा आपण भगवंतांना प्राप्त करण्यासाठी गुरुची सेवा करतो, इथे गुरूंना प्राप्त करण्यासाठी भगवंताची सेवा केली शबरीने. हे एक विशेष आहे शबरीच्या प्रसंगामध्ये. बघा, दोन स्त्रिया रामायणामध्ये आहेत. एका स्त्रीचं वर्णन तर परवा दिवशी मी केलंच, नाव तिचं शूर्पणखा. बघा, एका स्त्रीने वासनेच्या नजरेनं रामाला पाहिलं. तिच्या मनामध्ये वासना भरली होती, लगीन करायचं होतं तिला रामाशी. रामाला बघितल्यानंतर वासना उत्पन्न झाली. आणि दुसरी जी आहे स्त्री शबरी, या शबरीने जेव्हा रामाला पाहिलं तेव्हा तिच्या शरीरामध्ये, तिच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. म्हणून ही शबरी अतिशय महान भक्त आहे. या शबरीचं गुण गात गात हे दोन्ही बंधू प्रभू रामचंद्र आणि
लक्ष्मण जे आहेत हे दोन्ही बंधू हे निघून गेले. त्या शबरीचं आठवणी काढत काढत त्या शबरीच्या प्रेमाने प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले आणि शबरीचं दर्शन घेऊन भगवंत निघाले. आणि इकडेही शबरीने राम 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 म्हणत मनामध्ये भगवंताचं स्मरण करत करत तिने आपला देह त्याग केला. अशा प्रकारे रामायणामध्ये हा शबरीचा प्रसंग येतो. बोलो शबरी माता की, श्यामल रामचंद्र भगवान की. मन राम राम बोल रे, मन राम राम बोल रे, राम राम बोल. मन राम राम बोल रे, राम राम बोल. पाय वाजवा. मन राम राम बोल रे, राम राम बोल. 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 राम राम बोल रे, राम राम बोल. मन राम राम बोल रे, राम राम बोल. राम राम बोल रे, राम राम बोल. राम राम बोल, मन राम राम बोल. राम राम बोल, राम राम बोल. राम राम बोल, राम राम बोल. राम राम बोल, मन राम राम बोल रे, राम राम बोल. मन राम राम बोल रे, मन राम राम बोल. सियावर रामचंद्र भगवान की, सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान की. बोलो अयोध्यापुरी धाम की. जय श्री राम. 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 जय जय श्री राम. जय श्री राम. रामनवमी महामहोत्सव की.